नमस्कार मित्रांनो. भारतीय राज्यघटनेतलं कलम 18 असं सांगतं की पदव्यांची समाप्ती करण्यात आलेली आहे. ॲबोल्युशन ऑफ टायटल्स. खरं तर कलम 14 पासून जे समानतेचं तत्व प्रतिपादित केलेले आपल्या राज्यघटनेतल्या तिसऱ्या भागात 14, 15, 16, 17 आणि 18 ही पाचही कलमं यांना त्या पद्धतीने समानतेच्या तत्वाचं प्रतिपादन करतात. परंतु कलम 18 मध्ये जे सांगितलेलं आहे की पदव्यांची समाप्ती, तसं कलम 17 मध्ये सांगितलं आहे ॲबोल्युशन ऑफ अनटचेबिलिटी, तसं इथे ॲबोल्युशन ऑफ टायटल सांगितलेलं आहे. मग हे ॲबोल्युशन ऑफ टायटल कशासाठी, ही तरतूद का करण्यात आलेली आहे, याची चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. खरं तर इक्वेलिटी या शब्दाचा किंवा या तत्वाचा आपल्या राज्यघटनेत कुठे कुठे संबंध येतो, तर कलम 14 मध्ये इक्वेलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ, कायद्यासमोर समानता आणि कायद्याचे समान संरक्षण. कलम 15 मध्ये सांगितले की सार्वजनिक ठिकाणी प्रवेशासाठी रिलिजन, रेस, कास्ट, सेक्स, प्लेस ऑफ बर्थ या 5 बाबींचा आधारे भेदभाव होणार नाही. कलम 16 मध्ये सांगितलं इक्वेलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी इन मॅटर्स ऑफ पब्लिक एम्प्लॉयमेंट, सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये संधीची समानता कलम 16 मध्ये आहे. कलम 17 अन्वये प्रोहिबिशन ऑफ अनटचेबिलिटी, अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे. आणि कलम 18 की ज्याची आपण आज चर्चा करणार आहोत, ॲबोल्युशन ऑफ टायटल, म्हणजे पदव्यांची समाप्ती करण्यात आलेली आहे. अर्थात मिलिटरी आणि अकॅडमिक डिस्टिंक्शन्स यांना वगळलेलं आहे. अशा पदव्या दिल्या जाऊ शकतात, मात्र इतर पदव्या सरकारकडून दिल्या जाणार नाहीत, ना लोकांना इतर देशाकडून कोणाकडून स्वीकारता येणार नाहीत. अशा पद्धतीने ह्या कलम 18ची व्याप्ती आहे. खरं तर शब्दशः राज्यघटनेत जे वर्डिंग आहे कलम 18(1) मध्ये की राज्य, सेना किंवा शिक्षण यासाठी दिला जाणारा सन्मान वगळता इतर कोणतीही पदवी देणार नाही. नो टायटल नॉट बिंग अ मिलिटरी ऑर अकॅडमिक डिस्टिंक्शन शाल बी कन्फर्ड बाय द स्टेट. आणि कलम 18(2) मध्ये म्हणजे त्याच्या जोडीला आहे की भारताचा कोणताही नागरिक कोणत्याही परकीय देशाकडून कोणतीही पदवी स्वीकारणार नाही. नो सिटीजन ऑफ इंडिया शाल ॲक्सेप्ट एनी टायटल फ्रॉम एनी फॉरेन स्टेट. म्हणजे आता या दोन कलम 18(1) आणि कलम 18(2) मधून, या दोन तरतुदींमधून आपल्याला हे क्लिअर झालेलं आहे की भारत सरकारकडून आता पूर्वी जशा पदव्या दिल्या जायच्या तशा आता कोणत्याही पदव्या सरकारकडून दिल्या जाणार नाहीत, की ज्या पदव्यांमुळे समाजात भेदभावाचं वातावरण निर्माण होईल, डिस्क्रिमिनेशन निर्माण होईल, अशा कोणत्याही पदव्या भारत सरकारकडून किंवा राज्यातल्याही सरकारांकडून दिल्या जाणार नाहीत. याशिवाय भारतातल्या कोणत्याही नागरिकाला इतर देशाकडून सुद्धा अशा पदव्या स्वीकारता येणार नाहीत. आता या दोन किंवा कलम एकंदरीत 18, कलम 18 मध्ये जी तरतूद सांगितलेली आहे त्याची नेमकी असं तरतूद करायची गरज काय पडली, यासाठी आपण थोडंसं इतिहासात जाऊया, पार्श्वभूमी पाहूया की ही तरतूद करण्याची गरज का निर्माण झाली. आपल्याला माहिती आहे की ब्रिटिश काळामध्ये भारतातल्या काही व्यक्तींना त्यांची घराण्याची पार्श्वभूमी, जमीनदारी किंवा त्यांची सांपत्तिक स्थिती यांच्या आधारावर समाजात एक विशेष वजन असायचं. काही व्यक्तींना त्यांचं शिक्षण, वक्तृत्व, समाजकार्य यांच्या आधारे सुद्धा समाजात वजन असायचं. आणि अशा व्यक्तींपैकी काही व्यक्ती अशा असायच्या की ज्या ब्रिटिश शासनाप्रती एक चांगला दृष्टिकोन बाळगून असायच्या. ब्रिटिशांना विरोध करण्याऐवजी त्या व्यक्ती त्यांना सहकार्याची भूमिका घ्यायच्या. अर्थात असं करणाऱ्या सगळ्याच व्यक्ती काही ब्रिटिश दार्जिने होते असे नाही, त्यात काही जेन्युइन समाजसुधारकही होते. पण जनरली असे जे व्यक्ती आहेत की ज्यांना ऑलरेडी समाजात एक प्रतिष्ठा आहे, स्थान आहे, त्यांच्या प्रतिष्ठेचा, त्यांच्या सामाजिक स्थानाचा, त्यांच्या उच्च शिक्षणाचा, समाजातल्या प्रभावाचा आपल्या राज्यकारभारासाठी उपयोग करून घेता यावा, यासाठी ब्रिटिशांनी अशा प्रकारच्या पदव्या देण्याला सुरुवात केली. म्हणजे कोणत्या पदव्या, तर त्या काळात राय बहादूर, राय साहेब किंवा रावसाहेब, खान बहादूर, खान साहेब किंवा दिवाण बहादूर, दिवाण साहेब अशा पदव्या द्यायला सुरुवात केली. कारण काय की देशात ब्रिटिशांच्या विरोधात तळागाळात काही कट कारस्थान काही तर शिजत नाही ना, कारण 1857च्या उठावामध्ये हेच त्यांचं समजलं नव्हतं लवकर की समाजात आपल्याविषयी किती विद्रोहाची भावना आहे. तर म्हणून समाजात नेमकं आपल्या ब्रिटिश शासनाप्रती नेमकं काय वाटतंय हे समजून घेण्यासाठी भारतीय समाजातल्याच लोकांना आपल्याप्रती जर आपण वळवून घेतलं, त्यांना काही पदव्या दिल्या, त्यांना काही बक्षिसे दिल्या, तर त्यांच्याकडून आपल्याला समाजात चाललेल्या सगळ्या घडामोडींबद्दल इनपुट मिळेल, असा एक उद्देश याच्या मागे ब्रिटिशांचा होता. आणि म्हणून या पदव्या सुरू केल्या. समजा त्याच्यामध्ये जर राजपरिवारातला व्यक्ती असेल तर त्यांना नवाब, राजा, महाराजा, राजाधिराज अशा प्रकारच्या पदव्या दिल्या जायच्या. आणि या पदव्या नावापुढं
किंवा नावाच्या मागे म्हणजे सफिक्स किंवा प्रिफिक्स म्हणून लावल्या जात असत. आता अशा पदव्या मिळालेल्या व्यक्तींना ब्रिटिश सरकारकडून काही विशेष अधिकार पण मिळायचे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ठीक आहे पदव्या दिल्या ठीक आहे, परंतु ज्यांना पदव्या दिल्या आहेत त्यांच्या आणि इतर ज्या सामान्य जनता यांच्यामध्ये एक वेगळं दरी निर्माण व्हायची की ज्यांना पदव्या दिलेल्या आहेत त्यांना एक वेगळा सामाजिक दर्जा, विशेष अधिकार काही प्राप्त व्हायचे. त्यांना सरकारकडून काही विशेष समारंभात निमंत्रित केलं जायचं. त्यामुळे साहजिकच समाजात त्यांचा इतरांच्या तुलनेत त्यांना जरा जास्त प्रतिष्ठा मिळायची किंवा त्यांचं स्थान इतर सामान्य जनतेच्या तुलनेत वरचं आहे असं समजलं जायचं. आणि त्यामुळं एक प्रकारचा एक भेदभाव सामाजिक त्या ठिकाणी निर्माण होत होता. आणि दुसरं याचा आणखी एक दुष्परिणाम असा होत होता की ब्रिटिशांप्रती जर आपण निष्ठा राखली तर आपल्याला सुद्धा असं पद मिळू शकतं, असं सन्मान मिळू शकतं, असं इतरांना पण वाटायचं. किंबहुना हाच या ब्रिटिशांचा अशा प्रकारच्या पदवी देण्यामागचा हेतू होताच. आणि म्हणून अर्थात ब्रिटिशांचा हेतू साध्य होत असेल, परंतु अशा पदव्यामुळं म्हणजे समाजात मात्र भेदभावाचं किंवा डिस्क्रिमिनेशनचं वातावरण तयार होत होतं. आणि अशा विशिष्ट पदव्या मिळालेल्या व्यक्ती स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजायच्या. आणि त्यामुळंच म्हणजे भारताची राज्यघटना ज्यावेळेस आपण निर्माण करायला आपली घटना परिषद निर्माण करत होती त्यावेळेस हा विचार सगळ्यात ज्यावेळेस पुढं आला की अशा प्रकारचा सामाजिक भेदभाव निर्माण करणाऱ्या ज्या पदव्या आहेत त्या पदव्या बंद करायला हव्यात की नाहीत, तर बहुतांश देशांनी सांगितले की बंद करायला पाहिजेत. कारण अशा पदव्यांमुळं आपल्या लोकशाहीला पण धोका निर्माण होतो. कारण लोकशाही व्यवस्थेमध्ये अशा पदव्या या भेदभाव निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळं घटना परिषदेत 30 नोव्हेंबर 1948 आणि 1 डिसेंबर 1948 असे 2 दिवस याच्यावर सविस्तर चर्चा झाली. आणि मग पूर्वी दिल्या जाणाऱ्या ज्या पदव्या होत्या त्यांची पद्धत तशीच जर पुढे चालू ठेवली तर ते काही योग्य होणार नाही. सामाजिक भेदभावपूर्ण वातावरण क्रिएट होऊ शकतं. असा विचार करून घटना परिषदेतल्या सदस्यांनी कलम 18मधून या 2 बाबी स्पष्ट केल्या. कोणत्या बाबी? की राज्यसंस्थेने कोणालाही अशा पदव्या द्यायच्या नाहीत किंवा विशेष दर्जाही बहाल करायचा नाही. आणि नागरिकांनी सुद्धा अशा प्रकारच्या पदव्या किंवा पद इतर देशांकडून स्वीकारायचं नाही. अर्थात सेना किंवा शिक्षणाशी संबंधित जर काही सन्मान असेल तर मात्र तो या कलमाला आपवत असेल. म्हणजे समजा एखादा शिक्षण घेऊन डॉक्टरेट किंवा डॉक्टर होत असेल, ॲडव्होकेट होत असेल, बॅरिस्टर होत असेल, सॉलिसिटर होत असेल किंवा सैन्यामध्ये एखादा ब्रिगेडियर, मेजर, कर्नल, जनरल अशा जर पदव्या धारण करत असेल की ज्या पदव्या त्याने त्याच्या पात्रतेने किंवा कामगिरीने मिळवलेल्या असतील, त्याची कामगिरी म्हणून त्या पदव्या त्याला मिळाल्या असतील तर हे चालेल. म्हणजे याच्यामुळं कलम 18ला काही अडथळा निर्माण होत नाही. हेही या कलम 18मध्येच सांगितलेलं आहे. आता बघा, आता जर अशी तरतूद केली की कलम 18(1) आणि कलम 18(2) मध्ये सांगितलं आपण की अशा प्रकारच्या पदव्या दिल्या जाणार नाहीत किंवा कुणाला स्वीकारता पण येणार नाही. त्यामुळं ही तरतूद आता ज्यावेळेस लागू झाली त्यामुळं ज्यांना स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिशांकडून अशा पदव्या मिळालेल्या होत्या व त्या पदव्यांचा ते आपल्या नावापुढं किंवा नावाच्या मागं उल्लेख करत होते सफिक्स किंवा प्रिफिक्स म्हणून, त्यांना राज्यघटनेच्या अंमलबजावणीनंतर या पदव्यांचा उल्लेख करणं थांबवावं लागलं. लक्षात घ्या. त्या काळात आपल्याला माहिती आहे की आपले भारतीय क्रिकेट संघाचे माजी कॅप्टन मनसूर अली खान पतौडी हे राजघराण्यातले होते, नवाब घराण्यातले होते आणि त्यांना त्यांच्या घराण्याला नवाब अशी पदवी वापरण्याला ब्रिटिशांकडून मुभा मिळाली होती. त्यामुळे हे मनसूर अली खान की ज्यांचा जन्म 41 साली झाला 1941ला, ते राज्यघटनेच्या अंमलबजावणी होईपर्यंत म्हणजे वयाच्या 9व्या वर्षापर्यंत त्यांनाही सुद्धा नवाब मनसूर अली खान पतौडी अशी उपाधी होती किंवा पदवी होती. मात्र राज्यघटनेच्या अंमलबजावणीनंतर त्यांच्या नावापुढचं नवाब हे पद हटलं. तर अशा बऱ्याच लोकांच्या बाबतीत झालं. एक उदाहरण झालं फक्त यांचं. भेदभाव निर्मितीजनक पदव्या देणं हे राज्यघटनेने निषिद्ध मानलेलं असून राज्यघटनेच्या अंमलबजावणीनंतर पुढील काळात सरकारकडून अशा पदव्या देणं बंद केलं आणि अगोदर ज्यांना मिळाल्या होत्या त्यांना सुद्धा त्या पदव्यांचा उल्लेख आपल्या नावापुढे किंवा नावाच्या मागे करणं बंद करण्यात आलं. भारतीय नागरिकांना अशा प्रकारच्या पदव्या कोणत्याही देशाकडून सुद्धा स्वीकारता येणार नाहीत. आणि जर एखाद्याला अशा प्रकारची पदवी स्वीकारायचीच असेल तर त्याला सर्वप्रथम भारतीय नागरिकत्व सोडून द्यावं लागेल. हे लक्षात ठेवा. म्हणजे तो जोपर्यंत भारतीय नागरिकत्व सोडत नाही तोपर्यंत त्याला अशा पदवी स्वीकारता येणार नाही. किंवा वेगळ्या शब्दात जर सांगायचं झालं तर परकीय देशाकडून जर अशी पदवी स्वीकारली तर त्याचं भारतीय नागरिकत्वच संपुष्टात येईल. पहा,
हे कलम 18(2) आणि 18(1) मधल्या तरतुदींचा अर्थ होतो. आता एक महत्त्वाचं उदाहरण बघा की सर किंवा नाईटहूड नावाची एक पदवी आहे बघा. ब्रिटनच्या राजघराण्याकडून राष्ट्रकुलच्या म्हणजे कॉमनवेल्थ जे नेशन्स आहेत त्या देशातल्या नागरिकांना ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायर म्हणजे नाईटहूड ही पदवी किंवा उपाधी दिली जाते जनरली. आता ज्या पुरुषांना हा सन्मान मिळेल ते आपल्या नावापुढे सर असा उल्लेख करू शकतात आणि ज्या महिलांना हा सन्मान मिळेल ते आपल्या नावापुढे डेम असा उल्लेख करू शकतात. आपल्या रवींद्रनाथ टागोरांना 1915 साली नाईटहूड म्हणजे सर ही पदवी दिली होती. मात्र त्यांनी ती 1919 मध्ये जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ परतही केली होती. स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय नागरिकांना नाईटहूड पदवी स्वीकारण्यास मनाई घातलेली म्हणजे कारण ती बाहेरच्या देशातून दिली जाते आणि कलम 18(2) मध्ये काय तरतूद आहे की आपल्याला अशा प्रकारचे भारतीय नागरिकांना इतर कोणत्याही देशाकडून कोणत्याही प्रकारची पदवी स्वीकारता येणार नाही. पदवी टायटल. भारताचे जे महान क्रिकेटपटू होते बघा सुनील गावस्कर यांना 1988 मध्ये नाईटहूड पदवीची ऑफर आली होती ब्रिटनकडून की तुम्हाला ही आम्ही देणार आहोत, तर तुमची काय म्हणणं आहे, तुम्ही स्वीकारायला तयार आहात का? तर त्यावेळी सुनील गावस्कर यांनी त्याला नकार दिला की मला नाही स्वीकारता येणार कारण आमच्या राज्यघटनेतली कलम 18(2) मधली तरतूद अशी आहे की ती आम्हाला तशी परमिशन नाही तुमच्याकडून अशा प्रकारचा कोणताही पदवी स्वीकारायचा, टायटल स्वीकारायचं. आता खरं तर त्यावेळी म्हणजे ब्रिटनने इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज अशा क्रिकेट संघातल्या खेळाडूंना सुद्धा नाईटहूड पदवी दिलेली आहे. आपल्याला माहिती आहे ते आपल्या नावापुढे सर असा उल्लेख करतात. समजा सर विवियन रिचर्ड्स असेल, सर गारफिल्ड सोबर्स असेल, सर फ्रँक वॉरेल असेल, हे सगळे वेस्ट इंडिजचे आहेत. किंवा मग इयन बोथम, अगदी अलीकडं ॲलिस्टर कुक, अँड्रू स्ट्रॉस इंग्लंडचे क्रिकेटपटू यांना सुद्धा, किंवा ऑस्ट्रेलियाचे डॉन ब्रॅडमन, न्यूझीलंडचे रिचर्ड हॅडली यांना सर हे उपाधी दिली. त्या देशातल्या नागरिकांनी स्वीकारले, त्यांच्याकडे तशी तरतूद असेल, त्यांना काही अटकाव नाही म्हणून त्यांना ते स्वीकारता आलं. मात्र भारतातल्या राज्यघटनेतल्या तरतुदीनुसार हे आपल्याला असं करता येत नाही. स्वातंत्र्यपूर्व इव्हन म्हणजे हे स्वातंत्र्यानंतर तर नाही स्वीकारता येणार, पण स्वातंत्र्यपूर्वी सुद्धा आपले विजयनगरचे किंवा विजयंग्राम असं म्हणतात त्याचे महाराज कुमार की जे क्रिकेटपटू होते त्यांना 1936 मध्ये नाईटहूड पदवी दिलेली होती. मात्र जसं देशाला स्वातंत्र्य मिळालं तसं त्यांनी ती परत केली कारण राज्यघटनेतील तरतूद तसं सांगत होती. त्यामुळं सर किंवा नाईटहूड किताबाची अशा पद्धतीची ही तरतूद आहे. अगदी अलीकडच्या काळात 2014 मध्ये रतन टाटा यांना ब्रिटनच्या राजघराण्याकडून, ब्रिटनच्या राणीकडून नाईट ग्रँड क्रॉस नावाचं एक पदवीने सन्मानित करण्यात आले. ती अशी म्हणजे ही जी पदवी आहे की जशी नाईटहूड मिळाल्यानंतर सर लावता येतं तशाच प्रकारची पदवी की ही पदवी ज्याला मिळेल त्याला सर अशा प्रकारची उपाधी त्याच्या नावापुढे किंवा नावाच्या मागे लावता येऊ शकते. आणि विशेष म्हणजे रतन टाटा यांना स्वातंत्र्यानंतर अशी पहिलीच व्यक्ती ठरले की ज्यांना अशा प्रकारची पदवी ब्रिटनकडून देण्यात आली. आता ही पदवी ज्यावेळेस त्यांना देण्यात आली त्यावेळेस याच्यावर बऱ्याच जणांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केली की अशा प्रकारचा पुरस्कार, अशा प्रकारची म्हणजे तो काय पुरस्कार नाही, ॲक्च्युली ती पदवी आहे कारण ती नाईटहूडच्याच प्रकारामधली एक पदवी आहे की ज्या पदवीच्या प्राप्तीनंतर सर हे उपनाम लावता येऊ शकतं. किंवा तसं किंवा रतन टाटा यांच्या नावापुढं तसं त्याची नोंद पण केली जाते की त्यांना अशा प्रकारचा एक सन्मान मिळालेला आहे. म्हणून सुब्रमण्यम स्वामी यांनी त्यावेळेस ट्विटरवरून याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं की द ओनली सो कॉल्ड इंडियन गिवन नाईटहूड बाय UK क्वीन आफ्टर इंडियन कॉन्स्टिट्यूशन केम इन टू फोर्स आर्टिकल 18 ॲप्लिकेबल असा प्रश्न त्यांनी विचारला होता. कारण रतन टाटा हे भारतीय नागरिक आहेत आणि भारतीय नागरिक असल्यामुळे त्यांना इतर कोणत्याही देशाकडून अशा प्रकारचा एखादी पदवी स्वीकारताच येणार नाही. त्यामुळे हे त्यांच्या बाबतीत कसं झालं हा प्रश्न त्यावेळेस बऱ्याच चर्चेला आला. अर्थात रतन टाटांनी स्पष्टीकरण दिलं त्यानंतर की हे मी तो काही किताब कधी लावणार नाही किंवा त्याचं माझ्यासाठी काही जास्त महत्त्व नाही, त्यांनी दिला आहे, मी स्वीकारला आहे. आता रतन टाटा यांचं एकंदरीतच काम, एकंदरीतच कार्य, दातृत्व आणि समाजातलं एक त्यांच्याविषयीची आदराची भावना, त्यामुळे हा विषय काही जास्त पुढे लांबला नाही. पण लक्षात घेण्याजोगी तरतूद अशी की अशा प्रकारे पुरस्कार किंवा अशा पुरस्कार वेगळी गोष्टी आपण पुढे चर्चा करूच, ही एक पदवी आणि ती पदवी टायटल स्वीकारता येणार नाही असा एक त्याचा मुद्दा आहे. 2008 मध्ये सचिनला सुद्धा अशा प्रकारचा
नाईटहूड म्हणजे सर नाईटहूड हा जो किताब किंवा पदवी आहे ती पदवी ऑफर झाली होती सचिनला, आणि त्याही वेळेस भारतातून बऱ्याच जणांनी त्याला विरोध केला की सचिनने हे स्वीकारू नये वगैरे वगैरे, आणि त्यामुळे सचिनने नकार दिला आणि मग ती चर्चा थांबली की नाईटहूड नाही स्वीकारता येणार, कारण स्वीकारला तर मग भारतीय नागरिकत्व वर्गात येईल किंवा तसं मला करता येणार नाही. सचिनने नाही स्वीकारला. पुढे आपण सचिनला भारतरत्न किताब दिलेला आहे. अलीकडच्या काळात रवींद्र जडेजा याला सर असं म्हटलं जातं बऱ्याच ठिकाणी, आपण वाचतो ऐकतो, पण ते गमतीने म्हणजे महेंद्रसिंग धोनीने त्याला गमतीने सर म्हणायला सुरुवात केली आणि त्याच्यामुळं त्याला बऱ्याच ठिकाणी बरेच लोक सर असं म्हणतात, पण त्याचा सर आणि त्या नाईटहूडचा काही संबंध नाही, लक्षात ठेवा. आता हा एक मुद्दा क्लिअर झाला की अशा प्रकारचा कोणताही पुरस्कार आपल्याला इतरांकडून स्वीकारता येणार नाही, म्हणजे पदवी स्वीकारता येणार नाही, सॉरी. पण आता आपण असे काही उदाहरणं आपल्या समोर आहेत की आपल्या भारतीय लोकांना सुद्धा इतर देशांकडून काही अवॉर्ड मिळालेले आहेत. म्हणजे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांना तर 1990 मध्ये पाकिस्तानने त्यांचा सर्वोच्च नागरी किताब जो आहे निशाने पाकिस्तान हा दिला होता. म्हणजे जसा आपला भारतरत्न तसा त्यांचा निशाने पाकिस्तान आहे, तर तो मोरारजी देसाईंना दिला. दिलीप कुमार यांना सुद्धा 1998ला पाकिस्तानकडून निशाने इम्तियाज म्हणजे जसं आपलं पद्म पुरस्कार आहे त्याच्यापैकी एक अशा प्रकारचा हा एक पुरस्कार आहे की तो त्यांना दिलीप कुमारला पण दिला पाकिस्तानने. किंवा ओदिशाचे माजी मुख्यमंत्री बिजू पटनाईक यांना सुद्धा इंडोनेशिया सरकारकडून भूमिपुत्र अवॉर्ड की जो त्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार आहे तो दिलेला आहे. मग आता प्रश्न उपस्थित होतो की जर मग नाईटहूड किंवा सर अशा प्रकारचा किताब किंवा अशा प्रकारची पदवी नाही स्वीकारता येणार, तर मग अशा प्रकारे इतर देशांनी दिलेले पुरस्कार कसे स्वीकारता येतील? मग हे कलम 18ला अटकाव ठरत नाही का? एवढंच नाही तर अगदी अलीकडे, हे जुनं झालं समजा, अगदी अलीकडे आपण पाहतो नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीवर जर नजर टाकली तर नरेंद्र मोदींना सुद्धा अलीकडच्या काळात अशा प्रकारचे भरपूर सन्मान किंवा भरपूर पुरस्कार अवॉर्ड इतर देशांकडून मिळालेले आहेत. अगदी अलीकडच्या काळात रशियाने त्यांना ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू ॲपोस्टल नावाचा एक सन्मान दिलेला आहे. एप्रिल 2019 मध्ये UAE सुद्धा त्यांना जाहेद मेडल दिलेलं आहे. 2019 मध्ये मोदींना फिलिप कोटलर प्रेसिडेंटल अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे. 2018 मध्ये त्यांना सेऊल पीस प्राइज सुद्धा मिळालेला आहे त्यांच्या मोदीनॉमिक्स या नव्या संकल्पनेमुळं. किंवा 2018 मध्ये त्यांना संयुक्त राष्ट्रसंघाचा UN चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार पण मिळालेला आहे. फेब्रुवारी 2018 मध्ये त्यांना ग्रँड कॉलर ऑफ द स्टेट हा पॅलेस्टाईनचा सर्वोच्च एक पुरस्कार, नागरी पुरस्कार आहे, तो मिळालेला आहे. नरेंद्र मोदींना अगदी अलीकडच्या काळात अफगाणिस्तानकडून सुद्धा अमीर अब्दुल्ला खान अवॉर्ड मिळालेला आहे. किंवा सौदी अरेबियाने सुद्धा त्यांना किंग अब्दुल्लाजीज सॅश अवॉर्ड दिलेला आहे. तर मग अशा प्रकारे आपल्या लोकांना जर अजूनही इतर देशांकडून अशा प्रकारचे जर पुरस्कार सन्मान दिले जात असतील तर मग नेमकं कलम 18 मधली तरतूद काय सांगते हा प्रश्न सर्वसामान्य माणसांना पडू शकतो. तर बघा त्याचं उत्तर असं आहे, म्हणजे अगदी हेच नाही तर अगदी अलीकडे 11 ऑक्टोबर 2019 मध्ये व्हाईस प्रेसिडेंट व्यंकय्या नायडू यांना सुद्धा कोमोरोस या देशाकडून हायेस्ट सिव्हिलियन ऑनर त्या देशाचा मिळाला होता. अगदी अलीकडच्या काळात जानेवारी 2020 मध्ये किरण मुजुमदार शॉ यांना सुद्धा ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च एक नागरी पुरस्कार मिळालेला आहे. तर या बातम्या आपण वाचतो, मग आपला प्रश्न पडतो की हे कसं शक्य आहे? मग कलम 18 मधली नेमकी तरतूद सांगते काय? तर आता त्याचं उत्तर असं आहे की हे सगळे किताब जे आहेत हे गौरव आहेत, हे किताब आहेत आणि हे गौरव आहेत, ते काय पदव्या नाहीत, ते टायटल्स नाहीत. कलम 18(2) काय सांगते की भारतीय नागरिकांना इतर देशांकडून कोणत्याही प्रकारची पदवी नाही घेता येणार, टायटल नाही स्वीकारता येणार. पण मग गुणवत्तेच्या आधारे एखादा देश जर एखादा अवॉर्ड देत असेल, अवॉर्ड असेल किंवा त्याला आपण किताब म्हणू किंवा पुरस्कार देत असेल तर तो स्वीकारायला काहीही मज्जाव नाही. ज्याप्रमाणे आपलं भारत सरकारकडून सुद्धा पद्म पुरस्कार दिले जातात, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण हे पुरस्कार दिले जातातच की. मग ते जसे आपण इतर देशांच्या नागरिकांना दिले जातो तसेच इतर देशाचे नागरिक सुद्धा भारतातल्या लोकांना अशा प्रकारचे किताब देत असतात. त्यांच्या दृष्टीने भारतातल्या लोकांचं काही विशेष योगदान त्यांना वाटलं तर ते देतात. आणि अगदी आपण सुद्धा नेल्सन मंडेला, दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष, खान अब्दुल गफार खान ज्यांना आपण सरहद्द गांधी म्हणून ओळखतो, पाकिस्तानचे नागरिक, हे दक्षिण आफ्रिकेचे नागरिक नेल्सन मंडेला, पाकिस्तानचे नागरिक खान अब्दुल गफार खान यांना सुद्धा आपण भारतरत्न हा आपला सर्वोच्च नागरी सन्मान दिलेला आहे. त्यामुळं हे
इतर देशही अशा प्रकारचे सन्मान त्यांचे सर्वोच्च नागरी पुरस्कार इतरांना देतात. पण हे पुरस्कार आहेत, हे अवॉर्ड आहेत, हे किताब आहेत, हे टायटल्स नाहीत, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून अशा प्रकारचे पुरस्कार एका देशातल्या नागरिकांना दुसऱ्या देशाकडून जर दिले जात असेल तर इट्स ओके. म्हणजे भारताच्या संदर्भात कलम 18(2) किंवा कलम 18(1) मध्ये तरतूद काय त्याला आड येत नाही, कारण टायटल्स नाही घेता येणार. सर किंवा नाईटहुड हे टायटल आहे, ते नाही घेता येणार. मात्र इतर पुरस्कार असतील तर ते घेता येतील, की जे गुणवत्तेनुसार तुमच्या काहीतरी गुणांच्या कदर म्हणून दिलेला असेल तर ते स्वीकारता येईल. ओके. आता कलम 18(3) मध्ये काय सांगितलं की भारताचे नागरिक नसलेली कोणतीही व्यक्ती की जी राज्याच्या नियंत्रणाखालील लाभाचं पद किंवा विश्वस्त पद धारण करत असताना राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय कोणत्याही परकीय देशाकडून कोणतीही पदवी स्वीकारणार नाही. नो पर्सन who is not a citizen of India shall, while he holds any office or profit or trust under the state, accept without the consent of the president any title from any foreign state. आता याचा साधा सरळ अर्थ असा आहे की कलम 18 आणि कलम 18(2) मध्ये 1 आणि 2 मध्ये तरतूद काय सांगते की भारतीय नागरिकांनी काय करायचं की त्यांनी इतरांकडून पुरस्कार स्वीकारायचे नाही किंवा त्यांना सरकार पण देणार नाही पदव्या. पण कलम 18(3) मध्ये तरतुदीचा असा अर्थ होतो की जी व्यक्ती भारतीय नागरिक नाहीये मात्र आपल्या देशाच्या केंद्र सरकारचं असेल किंवा राज्य सरकारचं असेल त्यांच्या नियंत्रणाखालच्या एखाद्या आस्थापनेमध्ये जर एखादं विशिष्ट पद धारण करत असेल तर विषय ऑफिस ऑफ प्रॉफिट याची व्याख्या काही इथं दिलेली नाही कुठे की ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणजे नेमकं काय. पण आपण असं त्याचा अर्थ घेऊ शकतो की सरकारच्या अखत्यारीत असलेली एखाद्या आस्थापनेतलं कोणतंही पद धारण करणारी फॉरेनर व्यक्ती की जी भारतीय नागरिक नाहीये पण अशी व्यक्ती की जी भारतात वास्तव्य करते आणि अशी एखाद्या पदावर आहे, एखाद्या आस्थापनेत आहे की जी सरकारी आहे, तर अशा व्यक्तींना इतर कोणत्याही देशाकडून अशा पदव्या स्वीकारता येणार नाहीत. आणि स्वीकारायच्या जर असतील तर राष्ट्रपतींना विचारावं लागेल की आम्ही स्वीकारू का. म्हणजे भारतीय नागरिक नसलेल्या व्यक्तींना ही मुभा तरी आहे की राष्ट्रपतींना विचारायचं की आम्ही अशा प्रकारची पदवी स्वीकारू का. भारतीय नागरिकांना तर तीही मुभा नाही. ओके. तर मग राष्ट्रपती अशा बाबतीत त्याला परमिशन देतील किंवा नकार देतील. समजा राष्ट्रपतींना वाटलं की ठीक आहे ती पदवी तुला स्वीकारायची असेल तर स्वीकारू शकतोस, किंवा राष्ट्रपती जर म्हटले की नाही स्वीकारता येणार नाही. म्हणजे जनरली राज्यघटनेतल्या कलम 18(3) कलच असा आहे की नाही स्वीकारता येणार पण राष्ट्रपतींना त्यांना विचारावं लागेल. अर्थात राष्ट्रपती नाहीच म्हणणार आहेत, हा त्याचा अर्थ होतो. आता 18(4) मध्ये काय सांगितलेलं आहे तशीच तरतूद आहे, फक्त इथं 18(3) मध्ये फक्त फॉरेनर व्यक्ती संदर्भात आहे. इथं फॉरेनर किंवा भारतीय नागरिक सगळ्यांसाठीच हे 18(4) कलम आहे की राज्याच्या नियंत्रणाखालील कोणतेही लाभाचं पद किंवा विश्वासाचं पद धारण करणारी कोणतीही व्यक्ती, इथं काय नागरिकाचा किंवा फॉरेनरचा उल्लेख नाही, कोणतीही व्यक्ती नागरिक असेल नसेल राष्ट्रपतींच्या संमतीशिवाय परकीय देशांकडून किंवा इतर त्यांच्या नियंत्रणाखालच्या कोणत्याही प्रदेशाकडून कोणती भेट, वित्तलब्धी किंवा पद स्वीकारू शकत नाही. म्हणजे एनी प्रेझेंट एम्युलमेंट ऑर ऑफिस ऑफ एनी काइंड फ्रॉम ऑर अंडर एनी फॉरेन स्टेट. ओके. म्हणजे कलम 18(3) आणि कलम 18(4) अर्थ जवळपास सारखा आहे, मात्र कलम 18(3) हे भारतीय नागरिक नसलेल्यांसंदर्भात आहे आणि 18(4) मध्ये नागरिक आणि म्हणजे नागरिक असलेले पण आणि नागरिक नसलेले पण सर्वांसाठी आहे. ओके. अर्थात इथंही राष्ट्रपतींची संमती अनिवार्य आहे आणि राष्ट्रपती संमती देतील किंवा नकारही देतील, नाही म्हटले तर नाही स्वीकारता येणार. आणि जनरली याचा कलच असा राज्यघटनेत तरतुदीचा की जनरली राष्ट्रपती ती संमती नाहीच देणार. अशा ह्या 4 तरतुदी आहेत, 18(1), 2, 3, 4. आता बघा पद्म पुरस्कार जे दिले जातात आपल्याकडे किंवा भारतरत्न किताब जो दिला जातो तो किताब दिल्याने कलम 18(4)चं उल्लंघन ठरत नाही का ते, कारण हे सुद्धा पुरस्कार आहेत. मग ही पुरस्कार दिल्याने काही सामाजिक भेदभाव निर्माण होत नाही का असा प्रश्न पडणं साहजिक आहे. आणि हा पडलेला पाण्याने याच्याहून न्यायालयीन निवाडा किंवा खटला पण झालेला आहे. भारतरत्न किंवा पद्म पुरस्कार आपल्याला माहिती आहे 1954 पासून द्यायला सुरुवात झालेली आहे. भारतरत्न हा देशातला सर्वोच्च नागरी सन्मान आहे आणि या पुरस्कारामध्ये म्हणजे जे पद्म पुरस्कार आहेत त्याच्यामध्ये पद्मविभूषण आहे, पद्मभूषण आहे, पद्मश्री असे पुरस्कार आहेत की जे मानव सेवेशी संबंधित वेगवेगळ्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हे दिले जातात. सर्वपल्ली राधाकृष्णन, सी राजगोपालचारी आणि सी व्ही रमण हे भारतरत्न पुरस्काराचे पहिले मानकरी होते. आणि अगदी अलीकडे शेवटचे मानकरी कोण 2019 साली नानाजी देशमुख ज्यांना मरणोत्तर दिला, भूपेन हजारिका यांनाही मरणोत्तर दिला आणि प्रणव मुखर्जी हे या तिघजण हे या पुरस्काराचे सगळ्यात शेवटचे मानकरी 2019. आणि आतापर्यंत एकूण 48 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार दिलेला आहे. तर आता भारतरत्न पुरस्काराविषयी जनरल तुम्हाला माहिती आहे, त्याच्याविषयी आपण एक सविस्तर व्हिडिओ पण तयार करू शकतो. तर भारतरत्न
पुरस्काराची माहिती तुम्हाला सगळ्यांना 1977 मध्ये तो पुरस्कार काही काळ सस्पेंड होता. 1980 मध्ये तो परत द्यायला सुरुवात झाली. मधल्या काळात 92 मध्ये हा पुरस्कार परत एकदा सस्पेंड झाला आणि त्याचं कारण होतं न्यायालयीन केस. बालाजी राघवन आणि एस पी आनंद विरुद्ध भारत सरकार खटला येतो की ज्याचा खटला 95 उपस्थित राहिला. अगोदर हा खटला म्हणजे बालाजी राघवांनी केरळ उच्च न्यायालयात आणि एस पी आनंद यांनी मध्य प्रदेश उच्च न्यायालयात याचिका दाखल करून हा प्रश्न उपस्थित केला की हे पुरस्कार म्हणजे पदव्या टायटल्स असून त्यांच्यामुळे राज्यघटनेतल्या कलम 18(1) उल्लंघन होते असा दावा त्यात केला होता की हे पुरस्कार म्हणजे हे किंवा हे पदव्या आहेत, हे टायटल्स आहेत, हे पुरस्कार भारतरत्न किंवा पद्म पुरस्कार आणि हे राज्यघटनेतल्या कलम 18(1) उल्लंघन आहे असा मुद्दा त्या याचिकेत उपस्थित केला होता. ज्यावेळेस ही केस सर्वोच्च न्यायालयात आली 1995 मध्ये त्याच्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली आणि सर्वोच्च न्यायालयाने मग त्यात निर्वाळा दिला. म्हणजे 96 साली या कोर्टाने अंतिम निकाल दिला आणि त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं की या पदव्यांच्या तरतुदी ज्या आहेत ते योग्यच आहेत. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न हे पुरस्कार म्हणजे पदव्या नाही आहेत, हे टायटल नाही आहेत, ते पुरस्कार आहेत, ते अवॉर्ड आहेत किंवा किताब आहेत असं सांगितलं न्यायालयाने आणि ते दिले जाण्याने समानतेचं तत्व काही बाधित होत नाही. ही किताब प्राप्त करणारी व्यक्ती समाजात काही विशेष अधिकार नाही मिळू शकत. बघा गमत म्हणजे भारतरत्न ज्याला किताब मिळतो किंवा पद्म पुरस्कार ज्याला मिळतात म्हणजे भारतरत्न पद्म जाऊ द्या, पण भारतरत्न की जो सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे बघा, त्या सर्वोच्च नागरी पुरस्कारात रक्कम किती दिली जाते बक्षीस म्हणून? आपल्याला असं वाटतं की साध्या पुरस्कार असला तरी 1000, 2000, 5000, 1 लाख, 2 लाख, 10 लाख असे पुरस्कार असतात. हा तर भारतरत्न आहे, याच्यात तर भरपूर रक्कम मिळत असेल. पण विशेष म्हणजे भारतरत्न पुरस्कार देताना पुरस्कार स्वरूपात कोणतीही रक्कम 1 रुपया सुद्धा दिला जात नाही किंवा अशा व्यक्तींना काही दरमहा, वेतन, पेन्शन, भत्ते असं आर्थिक स्वरूपात कसलाही लाभ सुद्धा दिला जात नाही. अशा व्यक्तींना फक्त भारत सरकारकडून या भारतरत्न प्रतिमा एका पिंपळाच्या पानावर कोरलेली आणि राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीची एक सनद दिली जाते, दॅट्स ऑल. बाकी काहीही दिलं जात नाही. सरकारकडून कोणत्या विशेष सवलती सुद्धा दिल्या जात नाहीत. तो केवळ एक सन्मान आहे आणि त्यामुळे या पुरस्कारामुळे किंवा किताबामुळे समानतेचं तत्व काही बाधित होत नाही. न्यायालयाने हे पण सांगितले की हा पुरस्कार व्यक्तीच्या अंगी असलेल्या गुणांचं द्योतक आहे आणि असे पुरस्कार इतरांना प्रेरणा देण्यासाठी आहेत. त्यामुळे याच्यावरून काही आक्षेप घ्यायचं कारण नाही. राज्यघटनेने सांगितले पदवी टायटल द्यायला मज्जाव केलेला राज्यघटनेने. गुणगौरव करणारे किताब किंवा पुरस्कार द्यायला अजिबात मज्जाव नाही असं या निकालात सांगितलं. आणि आणखी एक महत्त्वाचं असं की हा निकाल देताना न्यायालयाने हे पण सांगितलं की पुरस्कार किंवा किताब मिळवलेल्या व्यक्तीने म्हणजे हे पद्म किंवा भारतरत्न पुरस्कार ज्यांना मिळालेला आहे अशा व्यक्तींनी त्यांचा उल्लेख, त्या पुरस्काराचा उल्लेख, त्या किताबाचा उल्लेख आपल्या नावामध्ये सफिक्स किंवा प्रिफिक्स नावाच्या पुढे किंवा नावाच्या मागे त्याचा लावायचा नाही. म्हणजे भारतरत्न सचिन तेंडुलकर असं त्यांनी स्वतःच्या लेटर पॅडवर जर लिहिलं तर ते अलाउड नाही. अशा पद्धतीचा हा नियम आहे, एक रेग्युलेशन आहे. आणि जर समजा तसं केलं तर त्यांना त्यांच्या पुरस्काराचा त्याग करावा लागेल. पहा, ही एक तरतूद महत्त्वाची आहे. म्हणजे तुम्ही तिथं अवॉर्डेड भारतरत्न बाय द प्रेसिडेंट असं उल्लेख करू शकता किंवा रेसिपिएंट ऑफ भारतरत्न अवॉर्ड असा उल्लेख स्वतःहून करू शकता. पण स्वतःहून फक्त भारतरत्न आणि पुढे स्वतःचं नाव असं जर लिहिलं तर ते अलाउड नाही. हां, इतरांनी तुमचा उल्लेख केला की हे भारतरत्न आहेत, हे अमके, तर ओके. पण स्वतःहून त्याचा तुम्ही तुमच्या नावात प्रिफिक्स किंवा सफिक्स म्हणून उल्लेख करायचा नाही असं न्यायालयाने या निकालात सांगितलेलं आहे. अगदी अलीकडच्या काळात 2017 मध्ये आंध्र प्रदेश हायकोर्टाने मोहन बाबू आणि ब्रह्मानंदम हे जे साऊथ इंडियामधले प्रसिद्ध कलाकार आहेत त्यांना पद्मश्री पुरस्कार दिलेला होता. पण मग 2017 मध्ये त्या लोकांनी असं निदर्शनास आलं म्हणजे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं लोकांनी की हे दोघं जण त्यांना जे पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे त्या पद्मश्री आपल्या नावापुढे लावतायत पिक्चरचं प्रमोशन वगैरे करत असताना. त्यामुळं मग सर्वोच्च न्यायालयाने त्यांना फटकारलं आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला जर असं करायचं असेल तर ते सरेंडर करा. ते पद्म पुरस्कार तुम्हाला जे दिलेले आहेत पद्मश्री, ते पद्मश्री पुरस्कार सरेंडर करा असं न्यायालयाने त्यांना खडसावलं. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी न्यायालयाची माफी वगैरे मागितली. पण हे उदाहरण काय की ह्याच्यावरून हे क्लिअर होतं की हे पुरस्कार डिस्क्रिमिनेशन करण्यासाठी अजिबात तुम्ही वापरू शकत नाही किंवा डिस्क्रिमिनेशन व्हावं असा या पुरस्कारांचा अजिबात उद्देश नाही. हे बालाजी राघवन केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. तर कलम 18, 1, 2, 3, 4 च्या तरतुदी आपल्या लक्षात आल्या असतील. व्हिडिओ कसा वाटला काही कॉमेंट करा.
काही प्रश्न असतील तर तेही कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.